अक्कलकोटच्या भूमीत जिथे स्वामी समर्थांच्या पवित्र चरणांची धूळ पडते, तिथे अगदी वारा सुद्धा त्यांच्या नावाने गातो असं म्हणतात. त्या भूमीत एकदा एक विलक्षण प्रसंग घडला. अक्कलकोटला दररोज अनेक लोक येत असत. कुणी संकटातले, कुणी रोगाने त्रस्त, कुणी जिज्ञासेने. त्या दिवशी सकाळी एक भव्य रथ गावात आला. रथातून उतरला एक विद्वान पंडित. अंगावर रेशमी वस्त्र, डोक्यावर मोठा पागोटा, हातात ग्रंथ आणि चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी. तो म्हणत होता, मी शास्त्रांचा पंडित आहे. लोक म्हणतात स्वामी समर्थ सर्वज्ञ आहेत. पाहूया त्यांच्या ज्ञानाचं खरं सामर्थ्य. भक्तजनांनी त्याला स्वामींच्या दर्शनाला नेलं. स्वामी शांतपणे एका झाडाखाली बसले होते. अंगावर फक्त एक भगवी चादर आणि चेहऱ्यावर तेज आणि नजरेत अपार शांतता. पंडित पुढे आला, नमस्कार केला, पण मनात गर्व होता. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे अनेक शास्त्रांचं ज्ञान आहे. मला काही विचारावं असं तुम्हाला वाटतं का? स्वामींनी हळूच नजरेत स्मित केलं आणि म्हणाले, अहो पंडितजी, ज्ञान म्हणजे फक्त शब्दांची गुंफण नाही. ज्ञान म्हणजे अनुभव आणि नम्रता. पंडित थोडासा हसला आणि म्हणाला, स्वामी, मी वेदांत, उपनिषद, शास्त्रज्ञ सर्व वाचली आहे. तुम्ही मला एक प्रश्न विचारा. स्वामी काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, असं सांग, या सृष्टीत सर्वात महान शक्ती कोणती? पंडित लगेच म्हणाला, ब्रह्म, कारण ब्रह्म सर्व व्यापी आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, ब्रह्म कळलं का तुला? पंडित गप्प. त्याने काही उत्तर दिलं नाही. स्वामी म्हणाले, जो मी जाणतो असे म्हणतो त्याला ब्रह्म कधीच कळत नाही, आणि जो म्हणतो मी काहीच जाणत नाही त्याच्यात ब्रह्म प्रकटतं. त्या क्षणी पंडिताच्या मनात धक्का बसला. त्याला जाणवलं तो अहंकारात जगत होता. स्वामी पुढे म्हणाले, विद्या अहंकार वाढवते, पण ज्ञान नम्र बनवते. तू किती वाचलास ते महत्वाचं नाही, तू काय अनुभवलंस हे महत्वाचं. त्या क्षणी पंडिताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने चरणी डोक ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, आज पहिल्यांदा खरं ज्ञान मिळालं. पुस्तकात नाही, तुमच्या कृपेच्या दर्शनात. स्वामीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जा, आजपासून तुझं वचन भक्तांच्या नजरेतून कर. प्रत्येक अक्षरात देव पाहू लागशील. त्या दिवसानंतर तो पंडित अक्कलकोट मध्येच राहू लागला. रोज सकाळी स्वामींच्या चरणी फूल अर्पण करताना तो म्हणायचा, स्वामी, तूच माझं शास्त्र, तूच माझं सत्य. त्याच्या चेहऱ्यावर गर्व हरवून शांत तेज आलं होतं. असं म्हणतात, त्या दिवशी स्वामींच्या कृपेने त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप उजळला. अहंकाराने सजलेली विद्या म्हणजे अंधार, नम्रतेने नटलेलं ज्ञान म्हणजे प्रकाश. स्वामी समर्थ म्हणतात, साक्षात ज्ञान म्हणजे स्वामींचं चरण. जो त्यात विलीन होतो त्याला दुसरं काही जाणण्याची गरज नसते.